नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. तर भुवनेश्वरी इकडे अक्षराच्या घरी आलेली असते आणि भुवनेश्वरी अक्षरासोबत खूप वाईट वाईट बोलून आणि तिने अधिपतीला कॉल लावून अक्षराला सांगून दिलेलं असते की अधिपतीलाही तुमची गरज नाही आहे. तर असं अक्षराच्या मनात भरवलेलं असते, पण अधिपतीच्या मनात असं काही नसतं. तर भुवनेश्वरी सर्व सांगून निघतच असते, तेवढ्या तिथे अक्षराचे आईबाबा येतात. अक्षराचे आईबाबा आल्यानंतर ते भुवनेश्वरीला अडवतात आणि बोलतात, झालं का सर्व सुगावा, झाला का सासू सुनांचं बोलून. तर भुवनेश्वरी बोलते की नाही हो, आम्ही तर खूप प्रयत्न केला आमच्या सुनबाईंना सांगायचा, पण आमची सुनबाई काही ऐकायला तयार नाही आहे, ती घरी यायला काही तयार नाही आहे. हे जेव्हा ऐकून अक्षरा चकित होते. अक्षरा बोलते, ही बाई किती नाटकी आहे, आताच माझ्यासमोर कसं बसं बोलत होती आणि मला घरी न न्यायचं आणि आम्हाला वेगळं करायचं बोलत होती, आणि आता आईबाबासमोर कसा ढोंग घेत आहे. अक्षराच्या डोळ्यात पाणी येते. अक्षरा बोलते, या बाईचा कसा निवाडा करायचा, या बाईचं सत्य कसं सामोरं आणायचं. अक्षराच्या डोळ्यातून अश्रूच येत असतात. इकडे चारुवास आजीसमोर बोलत असतात. चारुवास हतबल झालेले असतात. चारुवास बोलतात, या भुवनेश्वरीचं काय करायचं. या भुवनेश्वरीने माझ्या लेकीला घरातून बाहेर काढलेला आहे आणि ह्या अधिपतीला काही समजत नाही आहे. तो तिच्या आहारी गेलेला आहे आणि त्याला त्या भुवनेश्वरीच्या अलावा काही दिसत नाही आहे. आजीला समजत असतं की भुवनेश्वरी चुकीची आहे, पण आजी काही बोलू शकत नाही. आजी त्यांना समजायची कोशिश करते की सुनबाई येईल घरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण इकडे चारुवासची खूप धडपड सुरू असते की अक्षराला कसं घरी आणायचं. तर चारुवास बोलतात, ह्या अधिपतीला अक्कल वापरायची खूप सवय आहे ना, तो भुवनेश्वर पासून शिकला ना की अक्कल अक्कल महत्वाची. तर मग अक्कल कुठे गेली होती जेव्हा अक्षराला घरातून बाहेर काढायची. एका बाईला, एका स्त्रीला घरातून बाहेर काढलं, तेव्हा अक्कल कुठे गेली होती यांची. असं तसं तो बोलत असतो. आजी त्यांना समजायची कोशिश करत असते. आजीला वाटत असतं की सूनबाईला घरी यायला पाहिजे, पण आजी काही बोलू शकत नाही, कारण की भुवनेश्वरीने तिच्यापासून शपथ घेतलेली असते. इकडे भुवनेश्वरी अक्षराच्या घरी असते आणि भुवनेश्वरी अक्षराच्या आईबाबाला अक्षराबद्दलच भडकत असते. तर अक्षराचे आईबाबा बोलतात की बाळा, तुला ते इतके समजावत, तुला इतके घ्यायला आले, तुला समजायला आले, तू जात का नाही आहे, तू स्वतःचं हट्ट का सोडत नाही आहे. तर अक्षरा बोलते, आई बाबा तसं नाही आहे, हे वेगळंच तुमच्यासमोर बोलत आहे, मला यांनी कधी जायला फोर्स केलेला नाही आहे. तर अक्षराची आई तिला समजावत असते, पण असं एका एका साईडने नातं तोडलेलं चालणार नाही. तुला तुला यांच्यासोबत जायला पाहिजे, एवढं तुला प्रेमाने घ्यायला आले आणि तू जायला नकार दिला, असं कसं बोलते आहे तू, असं ती तिला बोलत असते. आणि भुवनेश्वर बोलते, आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे, आता आम्ही निघतो आहे. तर भुवनेश्वरी तिथून निघून जाते. तर इकडे अधिपती रात्री घरी भुवनेश्वरी सोबत बोलत असतो. तर अधिपती विचारतो, तुम्ही गेल्या होत्या तर काय झालं, तुम्ही मला नाही दिसले घरात, तर मला असं वाटलं की तुम्ही अजून घर सोडून गेलात का. तर भुवनेश्वर बोलते, नाही हो, याच्या पुढे मला जर घर सोडून जायचं असलं तर मी तुम्हाला सांगूनच जाईल, असं एकटं जाणार नाही. आणि मग अधिपती विचारतो, की मग काय झालं तिथे, तुम्ही कशाला गेल्या होत्या. तर भुवनेश्वरी बोलते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी सुनबाईकडे जाणार दुसऱ्या दिवशी, म्हणून मी तिथे गेली होती. तर तो अधिपती बोलतो, तुम्ही का गेल्या, तुम्हाला तुम्हाला तिथे जाऊन स्वतःचा अपमान करायचा होता का. मला एकदाच सरळ सांगा बरं, काय बोलल्या त्या, काय झालं तिथे, मला पूर्ण सत्य सत्य सांगा. तर भुवनेश्वरी आढावा घेते आणि बोलते की ठीक आहे, तुम्ही बोलताय तर मी सर्व सत्य सांगते. भुवनेश्वरी खोटं सांगायला सांगते. भुवनेश्वरी बोलते आणि मग भुवनेश्वरी बोलते की अक्षराने असं म्हटलं की अधिपतीसोबत मी लग्न करून चुकलेली आहे, अधिपतीवर मी खूप प्रेम केलं, पण ते काही कामाचं राहिलेलं नाही आहे, ते व्यर्थ झालेलं आहे. आणि एका अडाणी व्यक्तीसोबत मी लग्न केलेलं आहे आणि मी एवढ्या दिवस कसाबसा संसार केला, त्यांना आपलंसं मानलं, पण त्यांनी मला असं दूर लोटलं. तर म्हणून मला त्यांच्यासोबत राहायचं नाही आहे. माझं शेवटचं डिसिजन झालेलं आहे की मी अशा अडाणी व्यक्तीसोबत राहणार नाही. हे जेव्हा भुवनेश्वरी सांगत असते तेव्हा अधिपतीला विश्वासच बसत नाही. अधिपती बोलतो, आईसाहेब ते असं बोलू शकत नाही हो. तर भुवनेश्वरी बोलते, पण तुम्हाला काय वाटते मी खोटं सांगते आहे. तर अधिपती हे पण नाही म्हणू शकत की बा तुम्ही खोटं बोलते आहे. अधिपती बोलतो की नाही, तुम्ही पण खोटं नाही बोलताय, पण ते मास्तरीण भाषा बोलू शकत नाही हो, असं त्याला विश्वास वाटत असतो. पण इकडे भुवनेश्वरीने अधिपतीच्या मनात पूर्ण कालवा केली असते. तर अधिपती बोलतो, ठीक आहे, त्या अशा बोलल्यात ना, तर तुम्ही याच्यानंतर त्यांच्या घरी जायचं नाही, त्यांच्या हातापाय पडायचं नाही, तेव्हा त्यांना यायची इच्छा होईल तेव्हा ते येईल, असं तो अधिपती बोलत असतो.
आणि हे जेव्हा अधिपती बोलतं तेव्हा भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावर हसू येतं. तर इकडे अक्षराचे आई बाबा अक्षरा हे सायंकाळी रात्री घराच्या बाहेर बसलेले असतात आणि ते बोलत असतात की काय झालं बोलणं. तर अक्षरा रडत असते. अक्षरा रडू सांगत असते. तर अक्षराचे आई बाबा विचारतात काय झालं बाळा. मग अक्षरा सर्व सांगते की अधिपती असे कधीच बोलले नव्हते. अधिपतीने आज जे बोललं ते चुकीचं बोललं. त्यांनी मला डायरेक्ट बोललेले आहे की त्या स्वतःच्या पायाने घरी गेलेले आहे, घर सोडून गेलेले आहे, त्या स्वतःच येतील, नाही त्यांना यायची काही गरज नाही आहे आणि तुम्ही त्यांच्या हातापाय पडू नका. अशा भाषेत बोलले हो. अशा भाषेत बोलले. मला वाटलं नव्हतं ते कधी असे बोलणार म्हणून. तरी मी विचार केला की अधिपती का असे बोलले असेल. पण अधिपती असे बोलले मग मी तर हरूनच गेली आहे. हे जेव्हा ऐकल्यानंतर अक्षराची आई बोलते तुम्ही हे इकडून तिकडून फोनवर असं तसं बोलू नका. तुम्ही जे काही आता स्पष्ट सामोरे बोला. तेव्हाच काहीच न्याय निवाडा होईल. फोनावर बोलल्यानंतर कोण काय बोलत आहे, कोण कसा बोलत आहे हे आपल्याला कळत नाही आहे. तर तुम्ही एकदा भेटायलाच पाहिजे. तर अक्षरालाही पटतं. अक्षरा बोलते हो मी त्यांना एकदा भेटून सर्व सत्य सांगेलच, असं त्यांनी निर्णय घेतलेला असतो. तर समोरील भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की इकडे अक्षराची बहीण ती घरी आलेली असते. म्हणजेच तिला का भुवनेश्वरीने प्लॅन केलेलं असतं की भुवनेश्वरीच्या सांगण्यामध्ये घरी आली असते. तर आता हे समोरील भागात पाहायला मिळणार आहे. अक्षराचा प्लॅन ही अक्षराची बहीण फेल पाडणार का. त्यासाठी आमचे एपिसोड बघत राहा. आम्ही तुम्हाला नवनवीन अपडेट देत राहू. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.